गुड मॉर्निंग मैत्रिणी, शुभ सकाळ सर्वांना। आजचं वातावरण बघा किती छान आहे, एकदम थंड वातावरण आहे, हवा सुटली बाहेर छानपैकी आणि इतकं आभाळ आले ना मैत्रिणी, भरपूर आभाळ आले। चला आपण आता किचनमध्ये बघू काय चाललंय किचनमधलं। देवपूजा झाली मैत्रिणी, सकाळीच केली, आता वाजले 11 वाजले तर। आणि टमाटे मैत्रिणी आमच्या इथं उंदरांनी 4-5 टमाटे खाल्ले, फेकून दिले मी ते। आणि इकडे केली मैत्रिणी भेंडीची भाजी छानपैकी। आणि इकडे टाकलाय मला चहा, साध्या आणि सोप्या पद्धतीनं केली। वरण झालंय मैत्रिणी, भात पण केलाय। वातावरण खूप हे झालंय, आता येईलच वाटायला आभाळ पाऊस। पोळ्या राहिल्यात मैत्रिणी माझ्या, वातावरण बघते मस्त वातावरण छान। झाली मैत्रिणी भेंडी, तर तिने आता खाली थोडं लिंबू पिळायचं मैत्रिणी। तुम्हाला एक ट्रिक सांगते, तुम्हाला शेअर करायची होती भेंडी, पण माझा मोबाईलच हँग झालता। चिकट जर तुमची भेंडी होत असेल मैत्रिणी, तर ना भेंडी होत आली ना मध्ये अर्धा लिंबू पिळायचं। आणि भेंडी कधी पण मैत्रिणी करताना ना चांगली भाजून घ्यायची, तिथला जे ओलसरपणा जे असते, चिकटपणा, ते सगळं जाते। त्याच्यामुळं तेलामध्ये आधी भाजून घ्यायची, गडबड करायची नाही, मीठ टाकायची, तेलामध्ये चांगली भाजून घ्यायची। थोडा वेळ लसूण हे टाकून, लसूण खोबरं, कुणी खोबरं म्हणून टाकते, मी नुसती लसणाची फोडणी दिली, तर लसूण आणि कोथिंबीरची फोडणी दिली। तर ह्याच्या नुसतं भाजून घ्यायचं आधी तेलामध्ये भेंडी, आणि थोड्या वेळ भाजल्यानंतर पुन्हा मीठ टाकायचं, तिखट टाकायचं आणि हळद टाकायची, पुन्हा आणखीन थोडी भाजून घ्यायची, झाकायची नाही, आणि होत आल्यावर मध्ये लिंबू पिळायचं, म्हणजे छान होती आपली भेंडी। चला मैत्रिणी या चहा घ्यायला, छानपैकी वातावरण छान झाले आजचं। पसारा झालाय मैत्रिणी की हॉलमधला आवरायचं कसाच काय पसारा, पॅन्टी हे टाकलेल्या तशाच लोळायला। 12 वाजले मैत्रिणी। अशा आभाळ आले ना भरपूर, आज पण पाऊस पडते, रात्री होता पाऊस, आज पण दुपारून सुरू आहे, आता सुरू होते काही किंमत वाटायला। मस्त आभाळ आले, पण यायलाच पाहिजे पाऊस, कारण आमच्या भागामध्ये मैत्रिणी मे महिन्यामध्ये पाऊस पडलेला आहे, त्याच्यावर आमच्या इकडं जून महिन्यामध्ये एकदा सुद्धा पाऊस आला नाही, कसलाच थेंबसुद्धा नाही पावसाचा। थोडं भुरभुर येत होती अशी थोडी, आणि नुसतं आभाळ येऊ लागलं आणि जाऊ लागलं, पण आता पण काय होते काय माहिती, असंच आभाळ येऊ लागलं जाऊ लागलं। रात्री थोडा पडला होता, आता काय होते काय माहिती। आज आमच्या इकडच्या शेतकऱ्यांच्या पेरण्या सगळ्या वाळून गेल्या मैत्रिणी, अवघड कठीण परिस्थिती आमच्या इकडच्या भागात, आणि दरवर्षी आम्हाला तसंच असतं मैत्रिणी। आज 2 वर्ष तर इतकं काहीच राहिलं नव्हतं, आमच्या बोरचं पाणीसुद्धा सप्टेंबरमध्ये, जून आणि जुलै, सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पाणी नव्हतं आमच्या बोरला। आम्ही नळाच्या पाण्यावर भागवलं तर मैत्रिणी, नळाला कनेक्शन घेतलं होतं, आणि तळ्याचं सुद्धा पाणी कमी झालं होतं आज 2 वर्ष। भीषण पाणी टंचाई जाणवते आमच्या भागामध्ये मैत्रिणी, पाणी नाही।
जास्त करून. का तर लोक झाडं लावत नाहीत. झाडं लावायला पाहिजेत. पण पहिल्यापासून पाणी नाहीच आमच्या इकडच्या भागामध्ये. भरपूर असा म्हणावं तितका पाणी म्हणजे पाऊस कधीच येत नाही. आता तर भाज्या तर एवढ्या महागल्यात मैत्रिणी, 30 रुपये पाव, 20 रुपये पाव, 30 रुपये पाव. काही पण घ्यायला जर गेलात तुम्ही तर भाज्यांचे भाव खूप कडाडले तर. आणि त्याच्यामुळं डाळीसुद्धा महागत्यात मैत्रिणी. आणि कसं पाऊस नसल्यामुळं मग पीक पण घेता येत नाही शेतकऱ्याला. त्याच्यामुळं कठीण परिस्थिती आहे आमच्या इकडच्या शेतकऱ्यावर सध्या. देव करो आज पण पाऊस पडो कालच्यासारखा. काल बरा होता पण तेवढा पण नव्हता विशेष. आता ह्या महिन्यामध्ये तर किती पाऊस राहते कंटिन्यू, पण पावसाचं नावच नाही. चला मैत्रिणी, मग चहा घेते मी. पोळ्या राहिल्यात मैत्रिणी, घर आवरायचे मला. कुठं काही पडलेले आता ते उचलायचे सगळं. सकाळी एकदा झाडलंय, पुसलंय, पसारा आवरायचा तसाच आहे. चला मैत्रिणी, मग भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.